चला मॅचला सुरुवात होईल. या ठिकाणी आपण वलवतेने टॉस जिंकला आणि त्याचबरोबर बॅटिंगचे डिसिजन घेतलंय. फहद आणि त्याचबरोबर जमरुद्दी जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये असू शकेल. वलवत्या टीम कडून एक आक्रमक असे फलंदाज ते देखील असतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर वलीद 11 या संघाकडे देखील तसे चर्चेतलं नाव. बॉलर नेम अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती मॅचला सुरुवात होईल. कॅफे कॉलेज डे रजत दरबार या एंडकडून गोलंदाजी असेल. समोर फत तयार आहे. फत आणि जमरूदची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वलवते या संघाकडून दोन्ही संघ तितकेच बलाढ्य. वलीद 11 विरुद्ध वलवते या दोन संघांमधले बॅटल. पहिलाच बॉल फहदनं देखील या ठिकाणी आपण पाहिलं फ्रंट फूटचा वापर केलाय. जिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्याच बॉलला अगदी आपण पाहायला गेलं तर आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होता. आपण अनेक फलंदाजांना पाहतो पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातो, थोडासा चेंडूचा टप्पा बघितला जातो, परंतु इथे जो खेळाडू फहद आहे तो सरळ फ्रंट फूटचा वापर करत असताना देखील या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर कुठेतरी आक्रमण करत असताना यावेळेला चांगला शॉट ऑफ लाईन. चेंडू मात्र सरळ वन मो सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटच्या डोक्यावरून चान्स मिळतील. वाह काय देखना स्ट्रोक होता. आणि फहद याच फटक्यांसाठी ओळखला देखील जातो. ही त्याची स्ट्रेंथ देखील राहिली आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. त्याला माहित होता की येणारा जो चेंडू अशा प्रकारचा येईल आणि पॉइंटचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे याचा चांगला अंदाज वर्तवला गेला. तिथे मात्र त्या पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चान्स मिळाले. त्यावेळेला स्विच हिटका करण्याचा प्रयत्न देखील आपण बघतोय. इथे एक रन भन्नाट वेगानं देखील आपण कंप्लीट करताना बघू शकाल. या चेंडूवरती देखील एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील होता.
यावेळेला शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला जर पाहायला गेलं तर डॉट बॉल बिंदी बॉल गोलंदाज अनिकेत यानं देखील या ठिकाणी चांगलाच कमबॅक काढून दिलाय. 4 रन्स आल्यानंतरचा जो कमबॅक पाहिला गेला तर अगदी सुरेख कमबॅक या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या अनिकेत याच्या माध्यमातून बघितला. जमरूतनं एकच रस बनवलं तर दुसऱ्या बाजूला फहद अगदी एक चौकट ठोकत असताना कुठेतरी यॉर्करने हा बॉल सटीक यॉर्कर टाकलाय. गोलंदाजीच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. इथे देखील थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा घेताना दिसलेले आहेत. ओव्हरचा खेळ समाप्त विदाउट लॉस 8 रन्स स्कोर कार्ड वरती 8 रन्स झालेत एका ओव्हर नंतर. आठ रन्स झालेत एका ओव्हर नंतरला. त्याचबरोबर या ठिकाणी हमीदभाई बांगी सरांचं आगमन झालेलं आहे. हमीदभाई बांगी सरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन आसन व्हायचं आहे. हमीदभाई बांगी सर आपणास विनंती आहे, तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय, आपण मंचावरती आणि आसनस्थ व्हा. अलबेकिया एंड कडून मोहितला गोलंदाजीसाठी 5 रन केले. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा जो वलवतेचा संघ फक्त 8च रन बनवू शकला आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. तर येणारं दुसरं षटक असेल त्या दुसऱ्या षटकामध्ये किती रन्स काढले जातील हे देखील बघावं लागेल. कारण राईट हँडेड बॅटरसाठी हा एंड खूप महत्त्वाचा ठरू शकेल. कारण का वाऱ्याचा प्रभाव मात्र या एंडच्या दिशेने आपण बघतोय तर अगदी भन्नाट वेग आहे. तुमच्या बॅटचा अगदी संगम चांगला असेल, प्रॉपर कनेक्शन असेल तर अगदी निसर्ग देखील तुमच्या अगदी मदतीला धावून येऊ शकतो. कारण जिथे 6 रन जाण्याची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकणार आहे. एक चांगलं असं क्रिकेट घ्यावं लागेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर जमरूत स्ट्राइक मार्क वरती आहे. शॉट ऑफ लेंथ यावेळेला हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. इथे कॅच मात्र पकडलेली आहे. विकेटचं झालंय पतन. मिस्टर जमरूत मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथे एक मोठी विकेट मिस्टर जमरूद मात्र बॅक टू द पॅव्हिलियन आले. ज्यावेळेला गोलंदाजाची चर्चा केली आपण गोलंदाज मोहितला आपण पाहिलात. मोहितनं पहिल्याच बॉलवरती एक ब्रेक थ्रू देण्याचं काम केलंय. 8 रन्स वरती एक विकेट गेली आहे. अलबेकिया एंड कडून गोलंदाजीसाठी असणार हा जो मोहित, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल असेल. वलीद 11 हा जो आपण पाहायला गेलो तर संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलाय. शॉट ऑफ लेंथ त्यावेळेला पूल केलाय आणि पुल क्या बनेगा सक्सेसफुल. एब्सोल्युटली यहाँ पर पुल नहीं बना था सक्सेसफुल, लेकिन विकेटचं मात्र पतन अगदी चांगल्या पद्धतीचं. बॅक टू बॅक दुसरी विकेट या ठिकाणी आपण बघताय. आणि त्याचबरोबर जर का अजून एक विकेट आला तर म्हणजेच हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिक झाली स्पर्धेतली तर जे ओनर आहे टीमचे वलीद सर यांच्याकडून मात्र या गोलंदाजाला 500चं कॅश दिलं जाईल. या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मुन्नाला पाठवलंय.
वन हॅट्रिकचा बॉल असेल जिथे मोहितला एक संधी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानातल्या हॅट्रिक मात्र या ठिकाणी घेणारा गोलंदाज ठरू शकेल का हे देखील पाहावं लागेल. कारण खेळता येणार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे आणि जिथे आपण पाहायला गेलं तर अंपायरचा इशारा मात्र एक्स्ट्रा रन्स वाईट बॉल. स्कोर कार्ड मात्र आता या ठिकाणी आपण पाहायला गेलं थोडंसं पुढे सरकेल. 9 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. वन हॅट्रिकचा बॉल देखील असणार आहे. हॅट्रिक घेतली जाईल का हे देखील बघावं लागेल. अल्बेक या एंड कडून तो गोलंदाजी करतोय. समोर मुन्ना आहे. मुन्नाला आक्रमण करावं लागेल. संघ थोडंसं आता या ठिकाणी संकटामध्ये राहिलाय. येथे आपण पाहायला गेलो तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक असणार आहे आणि वाईचा इशारा देखील अंपायरच्या माध्यमातून या ठिकाणी दिला गेलाय. एक रन्स याही वेळेला मात्र खात्यामध्ये जोडले जाईल आणि स्कोर का डबल डिजिट मध्ये 10 रन्स लॉस ऑफ 2. पुढचा बॉल असेल यावेळेला आपण पाहायला गेलं तर फहद येतो भाई सब कुछ मुमकिन है आणि इथे केलाय चेंडूला पूल. तो झाला सक्सेसफुल. सीधा 6 रन षटकार. बघा या फटक्यांची आवश्यकता आहे आणि खरंच फहदनं देखील एखादी किल्ला लढवण्याचं काम केलंय. आपण सातत्याने ज्यावेळेला वलवते संघ खेळताना दिसतो तेव्हा उसामा दुसऱ्या खेळाडूची चर्चा सातत्याने करत राहतो. परंतु आता उसामा दिसत नाहीये संघाकडून खेळताना. आपण सौदला देखील अनेक स्पर्धा देखील या संघाकडे खेळताना पाहिलेत. एक चांगला संघ देखील वलवतेचा मानला जातो. तर दुसरा बाजूला आपण वली दिलेवर या संघाकडे जी गोलंदाजीचा अटॅक आहे आणि हा अटॅक कुठेतरी त्या संघाचा एक ब्रह्मास्त्र राहिलाय. वली सर यांच्या अगदी मालकीचा संघ आपण बघतोय. स्वीच शीट केले. आता मात्र यावेळेला आपण पाहायला गेलं तर चेंडू सर स्वीच शीट करत असताना दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. सुरुवातीचे 2 ते 3 बॉल योग्य टप्प्यावरती टाकले आणि त्याच्यानंतर मात्र फहदनाची गाडी मात्र अगदी चांगल्या पटरीवरती आली आहे. त्या रुळावरती आणली आहे. आता तो थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता भन्नाट वेगानं तो बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल आपण या ओव्हर मधील बघता. स्कोर कार्ड 20 रन्स लॉस ऑफ 2. 20 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. अजून देखील आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ बाकी असेल. एक चांगलं टोटल देखील उभा राहू शकतो. त्यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केलाय चेंडू. त्यावेळेला देखील दिशा से फटके तो भाई पडेंगे फटके. सीधा 4 रन. चला 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट्स 24 रन्स. 24 रन्स या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर स्कोर कार्ड वरती लागलेत. नदीम गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. कॅफे कॉलेज डे आणि त्याचबरोबर रजा दरबार या एंड कडून तो गोलंदाजी करेल. समोर मुन्ना म्हणजे जेवढे चेंडू या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मुन्नाच्या माध्यमातून देखील स्विच शीट लागवण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर बॉलचा चांगला संपर्क नाहीये तिथे.
इथे डॉट बॉल भिंती चेंडू असेल आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर सरळ बॅटने घ्यावं लागेल. सरळ बॅटने रन्स तर येत आहेत. जास्तीत जास्त जेवढे चेंडू मात्र फळदला खेळता येतील तेवढे मात्र खेळणं खूप गरजेचं राहतील, कारण का तो सेट चांगला झालाय. जसा सेट झालाय चेंडू अगदी फुटबॉल सारखा दिसत असताना आक्रमण करताना आपण बघायला मिळतोय. तो अक्रॉस द लाईन जाऊन खेळायचा आहे, परंतु चेंडू अगदी पहिल्यांदा फलंदाजाला बीट केलं. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर किपरला बीट करत असताना एक्स्ट्राचे रन्स देखील वाईट +1 आणि स्कोर कार्ड मात्र आता 26 ला जाऊन पोहोचेल. 26 रन स्कोर कार्ड वरती. एक्स्ट्रा रन्स पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि एका बाजूला मी तरी म्हणेन, कारण का फहद जो खेळाडू आहे तर फहदच्या माध्यमातून आपल्या संघासाठी काय क्रिकेट खेळलं गेले. मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 3 बॉल वरती त्याने आक्रमण केलं. वलीद दिलीवाला संघ तितकाच बलाढ्य राहिला. यावेळेला नाही. आपण पाहायला गेलं तर असं विचित्र खेळायचं आहे. सरळ बॅटने रन्स बनतायत. वाकडी बॅट करण्याची आवश्यकता नाहीये. आपण पाहायला गेलं तर समोरच्या दिशेनं जो वलीदचा संघ असेल यावेळेला चांगलं आक्रमण आहे. चेंडू डीप स्क्वेअर लाईक आपण पाहायला गेलं तर बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 रन षटकार. वा काय फटकेबाजी आहे. म्हणजे मी मगाशी सांगितलं सरळ बॅटने रन्स येत आहेत. वाकडी बॅट करण्याची अजिबात आवश्यकता नाहीये आणि खरंच बाबाजी यांच्या माध्यमातून अगदी आक्रमक असे स्ट्रोक्स देखील आपण बघतोय. फहद बाबाजी यांच्या माध्यमातून काय बॅटिंग केली गेले. यावेळेला देखील हा देखील तितका सुंदर वाला फटका आहे आणि इथे देखील 6 रन्स मिळून जातील. जेवढा उंच तेवढा देखील या ठिकाणी दूर देखील आपण पाहायला गेलंय 6 रन्स मिळत आहेत. मी सांगितलं जोपर्यंत फहद बाबाजी आहे ना मैदानामध्ये तोपर्यंत धावांचा या ठिकाणी पाऊस पडू शकतो. उसामा दुस्तेची कमी बाजू दिली नाहीये खेळाडून, अक्षरशः अजिबात कमी बाजू दिली नाहीये. एका बाजूला तो पिटाई करतोय गोलंदाजांची. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर नदीम आणि आता कमबॅक चांगला आहे. सुरेख कमबॅक आपण पाहतोय. याला म्हणतात गोलंदाजाचा कमबॅक. बाईचा इशारा देखील आलाय आणि स्कोर कार्ड मात्र आता थोडस पुढे सरकेल. 40 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. वलीद दिलीवन हा संघ देखील तितकाच बलाढ्य राहिलाय. त्या संघाकडे देखील चांगले आक्रमक फलंदाज देखील असू शकणार आहेत, कारण हे विसरून चालणार नाही. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आणि विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. वलीद दिलीवन एक बलाढ्य संघ मांडला जाईल. येणारा पुढचा बॉल यावेळेला बॅटचा आपण पाहायला गेले तर कडा घेतले गेले आणि ते कॅच पकडले आणि एक विकेट देखील बघायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ होतोय समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स. स्कोर कार्ड 40 रन्स. 40 रन्स झालेले आहेत. 40 वरती 3 वलवते टीम 3 ओव्हर नंतर. इब्राहिमला पाठवले गेले क्रमांक 5 वरती. शेवटचं षटक असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. न्यू बॉलर नेम इसाक अलबैक या एंड कडून गोलंदाजी करेल इसाक. समोर मात्र पुन्हा एकदा सेट फलंदाज बाबाजी तैनात. आणि यावेळेला पुन्हा एकदा पूल केलाय.
बाबाजीच्या बॅटमधून एक आक्रमक स्ट्रोक आणि चेंडू मात्र यावेळेला आपण पाहत आहे आणि तिथे ऑफिशियल इशारा 4 रन्स देखील आपण बघतोय. धावसंख्या आपण पाहायला गेलं तर आता 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 44 रन्स 44 म्हणजेच काय जो खेळाडू आहे फहद बाबाजीनं मात्र उसामा दुस्तेची कमी बासू दिली नाहीये. काय चांगलं क्रिकेट आपण पाहिलंय. 44 रन्स एक हाती किल्ला लढवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केले गेले. काय बॅटिंग चालली या ठिकाणी फहद बाबाजीच्या माध्यमातून आक्रमण केलंय. चेंडू पडल्याने त्याला खालच्या बाजूला याला म्हणतात भन्नाट पेस परंतु व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जाईल. स्कोर कार्ड मात्र आपण पाहायला गेलं तर 45 रन स्कोर कार्ड वरती शेवटचा षटक आपण पाहिलंय. म्हणजे मी एका बाजूला विकेट्स पडत गेल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला फहदनं पारीला सांभाळले. फक्त त्याला या ठिकाणी बघा कुठे साथ मिळाली नव्हती आणि जेव्हा जेव्हा तो स्ट्राईकला आलाय ना तेव्हा चांगली बॅटिंग केली आहे फहद बाबाजीनं. आपण सातत्यानं वलवत्या संघाकडून एकंदरीत साधला खेळताना देखील आपण पाहिलंय. आपण सौदला देखील खेळताना बघितलं होतं वलवत्या टीम कडून तो देखील या मॅच मध्ये दिसला नाही खेळताना. उसामा दुस्ते देखील बघा ओपनिंगचा फलंदाज दिसला नाही खेळताना आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तरी सुद्धा बॅटिंग तितकी सुरेख आपण बघायला मिळाली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर वली दिलेवन या संघाच्या शेवटच्या बॉलरची प्रशंसा करावी लागेल. फहद बाबाजीला थांबवलंय. फ्रंट फूटचा वापर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र 1-2 काफोर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स आणि स्कोर कार्ड 49 रन्स 49 स्कोर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर धाव फलकावरती लागलेला आहे. अजून देखील या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅटिंग मध्ये डीप आहे. प्रतिस्पर्धी वली दिलेवर या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. त्यांच्याकडे देखील दमकम आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा. कारण वली दिलेवर हा देखील एक परिपूर्ण संघ आहे. अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा त्या संघाकडे आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. काही चेंडू शिल्लक असतील. फहद बाबाजी अक्रॉस द लाईन ऑलरेडी यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. याही वेळेला 4 रन्स आणि त्याचबरोबर संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट 53 रन्स 53 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर फहद बाबाजी जे 53 रन झाले त्याच्यामध्ये तो वैयक्तिकरित्या 42 रन्स वरती खेळतोय. त्याचबरोबर आरिभाई रखांगे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आरिभाई आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करत आहोत. आपण मुख्य मंचावरती पण असं नसतं बा. 42 वरती खेळतोय अर्धशतकापासून तब्बल 8 रन्स तो दूर आहे फहद बाबाजी. हो यावेळेला अगदी भन्नाट वेगाने चेंडूला खेळलं गेलं आणि इथे आपण जर पाहायला गेलं तर अतिशय वेगाने 2 रन्स कंप्लीट होतील आणि स्कोर कार्ड आता पुढे सरकत असताना 55 रन्स शेवटचा बॉल आहे आणि इथे जर सिक्सर आला तर अर्धशतक देखील कंप्लीट होऊ शकतं. अर्धशतक या स्पर्धेतला मात्र पहिला ठोक आजच्या दिवसातील आपण पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेतला आय थिंक तिसरा अर्धशतक होऊ शकलं असतं परंतु आपण पाहायला गेलं तर अंपायरचा डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आला. धावसंख्या 55 आणि 55 रन झालेले आहेत. टार्गेट मात्र 56 असेल. 56 धावांचा पाठलाग करत येणाऱ्या 24 बॉल मध्ये थोडीशी विश्रांती घेऊया आणि काही वेळातच सेकंड इनिंगला सुरुवात देखील होईल.
बॅटरने सौद आणि नदीम. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर भाग्यशाली आपल्याला बघायला मिळू शकेल. आणि इथे सौद पटेल आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार नदीम हे दोन फलंदाज आपल्याला बघायला मिळू शकतील. 56 धावांचा पाठलाग करताना बॅटिंग मध्ये अगदी गहराई आहे, खोली आहे, डीप आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचा षटक आहे त्याला मोठं करावं लागेल. कॅफे कॉलेज डे राजा दरबार या एंड कडून बॉलिंग ओव्हर द विकेट गोलंदाजी असेल. राईट हॅम ओव्हर द विकेट गोलंदाजी. आणि यावेळेला स्विच इट. हो यावेळेला खूप देखना स्ट्रोक आहे. सीधा चेहरा. वा काय फटका होता. चांगला फटका ठिकाणी सजवला गेला आणि जिथे आपल्याला सिक्सर पाहायला मिळाला आहे. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर पूरा का पूरा अभी बाकी है. काय बॅटिंग आहे. म्हणूनच सांगतोय ही मॅच खूप मोठी बनेल. हे बॅटल खूप मोठं बनणार आहे. याची अजिबात शंका राहिली नाही. येणारा पुढचा चेंडू मारतं कोणतं संकट असेल. यावेळेला पुन्हा एकदा आता यावेळेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल स्ट्रोक फॉर क्लास चेहरान. सुपर आउटस्टँडिंग एफर्ट्स वाले स्ट्रोक आपण बघतोय. वलीद 11 या संघाचा सौद पटेलच्या बॅट मधून आक्रमक स्ट्रोक येणं आता सुरुवात झाली आहे. वलवते संघाच्या अगदी प्रमुख गोलंदाज होता त्याच्यावरती आपण जर पाहायला गेलं तर. आणि अजून एक सिक्सर आला तर नक्की सौद पटेल जो फलंदाज आहे त्याला 500चा कॅश प्राइज दिलं जाईल. मी मगाशी सांगितलं होतं ज्या वेळेला वलीद 11चा संघ ज्या वेळेला गोलंदाजी करत होता ना, रन्स खूप खर्च केले परंतु मॅच अगदी मोठी बनेल यात शंका नव्हती. आणि अगदी तशीच सुरुवात, याच्यापेक्षा चांगली सुरुवात होऊ शकत नाहीत वलीद 11 या टीमसाठी. येणारा पुढचा बॉल असू शकेल एक चांगलं. दोन्ही संघ बलाढ्य वलवते विरुद्ध वलीद 11 या दोन संघांमध्ये बॅटल. पुन्हा एकदा आपला फुल टॉस बॉलला स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. थोडंसं फंबल झाला. एक रन्स मात्र घेतला आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहायला गेले. एक रन्स खूप महत्वाचा आहे. एक रन्स खूप महत्वाचा आहे तिथे. आणि इथे भन्नाट वेगाने 2 रन्स देखील म्हणजे थोडीशी चुकीला माफी नाहीये. इथे चूक करणं तर अगदी प्रतिस्पर्धी संघ अतिशय वेगाने मात्र रन्स घेतील. जिथे फक्त आणि फक्त 56 रन्स करायचे आहेत. या ओव्हरमधील अजून 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असेल. आतापर्यंत 14 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. येणारा पुढचा बॉल असेल संकट असू शकतं का. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे, स्लॉग स्टेप आणि चेंडू मात्र दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर. जिथे मिळतील 4 तो हो गाबिडा पार, सीमारेखा पार चौकार. कमालची बॅटिंग केली आहे. म्हणजे सुरुवातीचा बॉल थोडासा थांबला आणि त्याच्यानंतरला जी गाडीने रफ्तार पकडली ना ते थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सौद पटेल चर्चेतलं नाव राहिलंय. वलवते या टीमचे देखील चांगले खेळाडू आपण बघताय. पहिलं षटक टाकताना आपण इब्राहिम वरती तुटून पडलाय. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेताना सौद पटेलच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेला फुल टॉस बॉल पुन्हा एकदा यावेळेला स्वीप केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. ज्याही वेळेला मात्र 4च मिळू शकतील. स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून 18 बॉल मध्ये 34 रन्स पाहिजेत. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहायला गेलं तर 22 रन्स आलेत. म्हणजे याचाच अर्थ पॉवर प्लेचा चांगला फायदा घेताना आपण फायदा मिळाला. सौद पटेल गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज नवीन बॉलर अलबैक या एंड कडून गोलंदाजी करे बॉलर ने रोहित गोलंदाजी मार्क वरती.
आपण जर पाहताय तर समोर रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती. अल्बकिया एडकडून शॉट ऑफ लेंथ यावरचा बॉल आणि चर्चा 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 इथे मात्र आपण चर्चा केली विकेटची कदाचित चर्चा ती अगदी आपण सत्यामध्ये बघितले आणि आपण पाहिलं की तर मिस्टर कवी यांच्या माध्यमातून सुरेख अशी कॅच देखील पकडली गेलेली आहे. चर्चा आपण विकेटची करत होतो इथे थोडी आणि त्याचबरोबर एखाद विकेट आली तर मॅच मध्ये थोडंसं मोमेंटम शिफ्ट होईल आणि तो विकेट देखील पडली आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट. सैफला आपण बघतोय सैफ टोकन. आपण देखील सैफ टोकनला गेल्या पर्वामध्ये देखील दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये काय क्रिकेट खेळला होता सैफ टोकन. आणि या ठिकाणी सैफ टोकन आलाय क्रमांक 3 वरती पाठवलंय. बॅटिंग मध्ये गहराई शॉट ऑफ लाईन त्यावेळेला पूल केलाय आणि तिथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावला होता. थोडंसं फंबल होताना देखील आपण बघतो या चेंडूवरती आता 2 रन्स देखील मिळून जातील. भाग्यशाली ठरला होता रोहितनं सुरुवातीचाच बॉल विकेट मिळवून दिली आहे. स्कोर कार्ड 24 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 56चा पाठलाग करताना हा संघ आपण बघतोय. 56 रन स्कोर कार्ड वरती आणि उसामा दुसऱ्या बॅटिंग साठी आला नाही परंतु फिल्डिंग साठी देखील दिसतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. जर अगदी आपण पाहायला गेलं तर बॅटिंग साठी ज्यावेळेला जर अगदी लवकर येऊ शकला असता काही कारण थोडंसं लेट झाला होता परंतु मॅच मध्ये एक चोरस बघायला मिळू शकले असती. ऑनला क्षेत्ररक्षण हाफ चान्सेस कन्वर्ट करावे लागतील आणि इथे देखील 4 रन्स मिळालेले आहेत आणि इथे कॅच बनवू शकली असती. म्हणजेच काय हाफ चान्सेस आहेत ते तुम्हाला अगदी फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. मॅच जिंकायची आहे ना तर तुम्हाला हे हाफ चान्सेस अगदी फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कॅचेस पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस आणि येस ॲब्सोल्युटली कॅच खूप महत्त्वाच्या राहतात. 15 बॉल मध्ये अजून 28 रन्स पाहिजेत. 56चा पाठलाग करायचा आहे. अजून एक चांगला बॉल एक अचूक टप्पा मॅच मध्ये रूप बदलून टाकेल. यावेळेला चांगला देखणा स्ट्रोक आहे. चेंडू मात्र अगदी एक्स्ट्रा डीप कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल. याही बॉलवरती 4 रन्स. म्हणजे एका बाजूला सौद पटेल तर दुसऱ्या बाजूला सैफ टोकन. दोन्ही बाजूने पिटाई केली जाते गोलंदाजांची. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण करताना आपण सौद पटेलला पाहिलं ज्यांनी 22 रन्स ठोकत असताना आता तो थोडा शांत बसलाय. तो सैफ टोकनला सांगतोय आपण आक्रमण करा. 32 रन स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 56चा पाठलाग करायचा आहे. शॉट ऑफ लेंथ ऑन ड्राइव्ह केलाय क्षेत्ररक्षक डिप्ट विकेटचा. उसामा दुसते चेंडूच्या अगदी आपण पाहायला गेलं तर मागे होता. या चेंडूवरती 1 रन मात्र मिळून जाईल आणि स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत असताना 33 आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अजून देखील शिल्लक आहे. ऑनलाईन रस्तिक प्रेक्षक देखील जॉलीबॉलच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच तुम्ही कुठे जाऊ नका. सुपर डुपर सॅटरडे देखील आहे. या सॅटरडे मध्ये देखील अगदी तुम्ही घर बसल्या स्पोर्ट्स प्रेमी चॅनलच्या माध्यमातून आनंद घ्या. आणि त्या अंपायरचा इशारा इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2चा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोर कार्ड 33ला 1 खेळाडू बाद वलीद 11 या टीमचा. . 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
चला 12 बॉल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत 12 बॉल मध्ये 23 रन्स पाहिजेत. 12 मध्ये 23 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी वली दिलेवन या टीमला. बॉलरचं नाव सांगा ना. बॉलर नेम अंकेश. 12 मध्ये 23 रन्स पाहिजेत. 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. सोबत फलंदाजी मार्क होती सेफ टोकन. राईट हॅम ओव्हर द विकेट. कॅफे कॉलेज डे राजा दरबार या एंड करून गोलंदाजी. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून घसीटले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्राच्या डीप मध्ये एक रन्स मिळून जाईल. 11 बॉल मध्ये 22 रन्स पाहिजेत. 34 झालाय. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र जाईल यात अजिबात शंका नाही. इथून जिंकायचं असेल तर आय थिंक मी तरी म्हणेन की विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील. नाहीतरी संपूर्ण मॅच वली दिलेल्या टीमच्या अगदी मुठीमध्ये आपण बघतोय. ज्याप्रमाणे जी बॅटिंग केली गेली सब टोकन असेल त्याचबरोबर त्याचा साथीदार सौद पटेल असेल यांच्या अगदी बॅटच्या माध्यमातून अगदी काय आक्रमण चढवलं गेलेलं आहे. जणू काही गोलंदाजाला अक्षरशः आपण पाहायला गेलं तर गोलंदाज चेंडू टाकायचा तर टाकायचा कुठे या गोष्टीचा आता विचार पाडण्यासाठी भाग पाडले. आणि यावेळेला पॅडल स्ट्रोक खेळला गेला. चेंडू आउट ऑफ द बॅग. सौद पटेलच्या बॅट मधून मॅक्झिमम मॅसिव्ह स्ट्रोक. छेरान षटकार. आणि तिथे पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकला जाईल. याही वेळेला डाऊन द ग्राउंड खूपच लांब. सौद पटेलच्या बॅटमधून बॅक टू बॅक सिक्सेस येत आहेत. आता या खेळाडूला थांबवणं कठीण आहे. थांबवणं कठीण आहे. काय बॅटिंग वा दर्जेदार क्रिकेट. 9 बॉल मध्ये 34 रन्स आपण बघतोय. अजून तर एक 6 आला तर 500चं कॅश प्राइज वरीत सर यांच्याकडनं लागलेलं त्याचं होऊ शकेल. परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सफेर डिलिव्हरी डॉट बॉल. आता जिंकण्यासाठी कुठेतरी 8 बॉल मध्ये 10 रन्स पाहिजे. 46 झालेले आहेत. 8 मध्ये 10. आठ बॉल मध्ये 10 रन्स पाहिजेत अजून देखील जिंकण्यासाठी. आणि इथे मात्र आपण पाहायला गेलो वा वही वा. ये सौद का बल्ला वही माशाअल्लाह. सुपर. छेरान षटकार आलाय. बॅक टू बॅक सिक्सेस आपण बघतोय. सरळ बॅटने देखील आडव्या बॅटने देखील. फक्त धावांचा वेग आणि ओघ. 11 बॉल मध्ये 40 रनांवरती खेळतोय सौद पटेल. नाम तो सुना ही होगा. जिंकण्यासाठी 4 रन्स फक्त पाहिजेत. 7 बॉल आणि याच ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल का हे देखील बघावे लागेल.
आणि इथे देखील आपण पाहायला गेलं तर काय घडलंय, आय थिंक एक्स्ट्राचे रन्स देखील मिळून जातात. वाईट +1 अशी टोटली 2 मात्र ऍड करावे लागतील जिंकण्यासाठी. अजून 2च रन्स पाहिजेत. औपचारिकता फक्त मॅच मध्ये शिल्लक आहे. वलीद 11च्या संघानं काही बॅटिंग केले आतापर्यंत, अगदी दर्जेदार असं क्रिकेट. आणि आपला शॉर्ट ऑफ लाईन आणि इथे आय थिंक विनिंग स्ट्रोक देखील सेफ टोकनच्या बॅट मधून येतोय. हा सामना जिंकलेला आहे वलीद 11 या टीमनं. अभिनंदन करूयात वलीद 11 या टीमचं. सो हार्ड लक बॉईज वलवते टीम. आपण देखील चांगलं क्रिकेट खेळला. तुमचं देखील मनापासून आभार. असला वलीद 11 आणि टांगर 11चे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स कडे या. वलीद 11 आणि टांगर 11चे कॅप्टन, तुमची मॅच आहे. आपण लगेच टॉस करतोय.